पण भरोसा राहील, कारण या धावा 4 वाचवण्याचा प्रयत्न त्याला करावा लागणार आहे। म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, क्यों आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता। आणि आता त्या गोलंदाजावरती भरोसा दाखवला जाईल की जेणेकरून 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे। 4 धावा जरी वाचवण्यात आल्या तरी अजिंक्य कैलास कोलंबे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। म्हणजे गोलंदाजाला आणि फलंदाजांना सुद्धा समान संधी आहे, समसमान। गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्य जाधव, 6 बॉल 4 ची गरज। स्ट्राइक एंडला किशोर, मॅच ऑन। पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, इथे फंबल, धाव मिळणार नाहीये। बघा, जर एक एक चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचा आहे, एक एक डॉट बॉल या ठिकाणी आमासला कलाटणी देणार आहे। जरी म्हटलं जातं ना, सोन्याचा भाव कमी जास्त होत असेल, परंतु क्रिकेटमध्ये एका धावेला एक एक डॉट बॉलला किती महत्व आहे याची किंमत आता प्रत्येकाला ठाऊक झाली आहे। 5 बॉल 4 धावेची गरज। स्ट्राइक एंडला किशोर, ज्याने विजयाची स्वप्न गणेगाव टीमला दाखवलेत, तो किशोर। ओ खोलवट टप्प्याचा बॉल ऑफ साइडला अक्षरशः खोदून काढला, 1 कंप्लीट झाली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये, एकच धाव सिंगल मिळेल। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। एकंदरीत 39 धावा झालेत, 39 रन्स। 42 धावांची आवश्यकता म्हटल्यानंतर 4 बॉल अजूनही 3 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे। 4 बॉल 3। गोलंदाज अजिंक्य जाधव, और ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने। ऋषी चेंडू खाली येतात, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, 1 मिळेल। एक एक पाऊल पुढे टाकते गणेगाव टीम, त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये आम्ही विजयाच्या जवळ आहोत, विजयाच्या समीप आहोत। आणि आता 3 बॉल 2 धावांची गरज आहे। कदाचित एक चेंडू डॉट विकेट आली तर या मॅचची उत्कंठा शिगेला पोहोचेल। या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप, फर्स्ट अटेम्प्ट नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील आपण पाहतोय या ठिकाणी झेल सोडलेला आहे। आणि पाहता पाहता 1 धाव कंप्लीट। झेल जर टीपला असता तर मात्र समीकरण असतं 2 बॉल 2 धावेंचं, परंतु आता 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे। दुसऱ्या धावेसाठी किशोर झालेत बाद, परंतु आता समीकरण आहे फक्त 1 धावेची गरज। स्कोर आर लेवल, 2 चेंडू शिल्लक आहेत। काय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय। खरं तर 12th मॅन देखील हेच सांगतात धंधनपाडा संघाचे, तर हा झेल टीपला गेला तर 2 बॉल 2 राहू शकले असते, परंतु झेल ड्रॉप। ही चुकी तुम्हाला महागात पडू शकेल। ही चूक होती की ही घोडचूक होती या मॅच मध्ये। कदाचित आमचे 12th मॅन हेच सांगतात ही कॅच नव्हती तर ही मॅच होती। 2 बॉल 1 धावेची गरज। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जो बॅटर सध्या प्रमोद दाखल झालेला आहे, त्याने जर षटकार मारून हा सामना जिंकवला तर अजिंक्य कैलास कोलंबे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। क्या बात आहे, असा सामना आजच्या दिवसात तरी प्रेक्षकांना पाहायला मिळाला नव्हता, परंतु तो सामना प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होते। तो सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। एका बाजूला नंदनपाडा तर दुसऱ्या बाजूला गणेगाव। 2 बॉल 1 धावेची गरज। आता मैदानाला आग लागत चालली आहे। गोलंदाज मात्र त्याचं काम योग्य रीतीने पार पडतायत, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्यांना मात्र लाभत नाहीये। ज्याप्रमाणे गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते तशी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा असते। झेल ड्रॉप झालाय, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे। अजिंक्य जाधव नावाचा गोलंदाज
कदाचित या 2 चेंडूवरती हे एक धाव वाचवली ना तर इथून कर्जत पासून खालापूर पर्यंत या एकच नावाची चर्चा होईल. 2 बॉल 1 धावेची गरज. स्ट्राइक एंडला प्रमोद. मॅच ऑन. लॉफ्टेड ड्राइव्ह झेल वड कॅच. फलंदाज झालाय बाद. इथे परतावा लागणारे प्रमोदला माघारी आणि आता 1 बॉल 1 धावेची गरज. क्या बात है. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई आयोजित उपसरपंच चषकामधील हा क्रिकेटचा थरार सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इथे विजय या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटचा होतोय. विजय इथे मात्र उपसरपंच चषकाचा या ठिकाणी होतोय आणि हा विजय या ठिकाणी जयशंकर क्रिकेट संघ चांदईचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 1 धावेची गरज. अनेक वेळा क्रिकेटमध्ये आम्ही अप अँड डाऊन पाहिलेले आहेत. कित्येक वेळा चढ उतार पाहिलेले आहेत. 1 चेंडू 6 धावा होताना पाहिलेले आहेत. 1 चेंडू 8 धावा होताना पाहिलेले आहेत. आणि काल जर खरवईच्या मैदानावरती तुम्ही पाहिलं असेल तर 1 चेंडू 20 धावा होताना सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत. परंतु 1 चेंडू 1 धाव कधी होत नाहीये. हा इतिहास राहिलेला क्रिकेटचा. जर शेवटचा बॉल डॉट आला विकेट आली तर सामना जिंकेल नंदनपाडा आणि जर ही धाव कंप्लीट झाली तर सामना जिंकेल गणेगाव. जबरदस्त सामना. जर दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल 1 धावेची गरज. वड मॅच थ्रिलिंग मॅच सध्या मैदानावरती चालू आहे. चांदई गावाचं भव्य मैदान आणि त्याला आता मात्र आग लागत चाललेली आहे. भर दिवसा भर दुपारी आग लागली आहे मैदानावरती. 2 टीम मध्ये हा चित्त थरारक सामना आहे. ज्यांना कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी हा सामना नाही पाहिला तरी चालेल. 1 बॉल 1 धावेची गरज. गोलंदाज अजिंक्य जाधव आणि इथे झेल टिपली आहे. फलंदाज बाद. हा इतिहास आहे. 1 बॉल 1 धाव बनवणं फार कठीण आहे क्रिकेटमध्ये आणि सामना जिंकलाय टीम नंदनपाडा संघाने. वेल प्लेड. क्या बात है, क्या बात है. जरी सामना नंदनपाडा टीम जिंकली असेल तरी हे नंदनपाडाचे जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत हे म्हणत असतील की आजचा